रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आज आपण जो फ्लॅट काढतोय तो माझेवाडा लोकेशनलाच आहे। माझेवाडा लोकेशन म्हणजे सर्कलवरती ना सेट ॲव्हेलन, ज्याला जर आपण विचार केलं तर विवेना मॉलला लागून असणारं प्रोजेक्ट आहे। जेणेकरून विवेना मॉल म्हणा, ज्युपिटर हॉस्पिटलला लागूनच असणारं सेट ॲव्हेलन नावाचं हे प्रोजेक्ट आहे। हे जे बिल्डिंग आहे, हा जो फ्लॅट आहे, हे साधारणतः 5-6 वर्ष जुनी बिल्डिंग असणार आहे। परंतु आपण हा जो फ्लॅट काढतोय, ह्या फ्लॅटचे ओनर जे आहेत ते विदेशात आहेत। याच्यात TDSचा विषय नक्की असणार आहे। विदेशात असल्या कारणानं त्यांनी हा फ्लॅट साधारणतः 1 वर्षभर रेंटवरती दिला होता। त्याच्यानंतर हे घर कम्प्लिटली खालीच आहे। खरं तर जर कार्पेटचा आपण विचार केला तर डॉक्युमेंटवरती 790 कार्पेट याचं मेन्शन असणारं घर असेल। फ्लॅटची साईज तशी बघितली तर खूप मोठी आहे, याच्यासोबत आपल्याला एक कार पार्किंग मिळेल। आणि लोकेशन वाईज जर बघितलं तर खूप सुंदर फ्लॅट असणार आहे, कारण की ठाणा स्टेशनपासून पण जवळ आहे। मुंबई नाशिक रोडला लागूनच असणारं प्रोजेक्ट आहे। ज्युपिटर हॉस्पिटल म्हणा, विवेना मॉल म्हणा, ह्या सगळ्या सुखसुविधा तुम्हाला ह्या प्रोजेक्टपासून अगदी जवळ असणार आहेत। विशेष म्हणजे याच्यामध्ये स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, ह्या सगळ्या इत्तमभूत ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथे उपलब्ध असणार आहेत। त्याच्यानंतर जर मेंटेनन्सचा आपण संदर्भात विचार केला तर साधारणतः 6 ते 7 हजार रुपये याचं मेंटेनन्सही असणार आहे। तर जर हा फ्लॅट आपण बघायचं म्हटलं तर मला असं वाटते, हा फ्लॅट जर आपण पूर्णपणे बघायचा विचार केला तर इकडे डायनिंगचा स्पेस तुम्हाला वेगळा ऑलरेडी दिलेला आहे। आणि ज्यावेळेला आपण हे घर खरं तर बाहेर जाणार आहोत त्यावेळेला हे साऊथ ईस्ट असणारं घर असणार आहे। म्हणजे बाहेर जाताना बाहेर जाताना साऊथ वेस्ट आहे। आणि ज्यावेळेला आपण घराच्या बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता 2 समोर फ्लॅट आहेत, अधिक इकडे तुम्ही बघू शकता लिफ्ट पण आहे। आणि ज्यावेळेला आपण आपल्या घराच्या ह्या साईडला जाणार आहोत त्यावेळेला तुम्हाला इथं हा स्पेस आहे। पण ह्या साईडला जर गेलं तर फायर एक्झिटचं डोअर आहे ह्या साईडला। मग हे आपलं घर आहे। ह्या घरात ज्यावेळेला आपण आतमध्ये जाणार आहोत त्यावेळेला नॉर्थ ईस्ट आहे। आणि ज्यावेळेला घरात आपण येतो त्यावेळेला जर आपण बघितलं तर ह्या साईडला बघा तुम्हाला हॉलची साईज जाणवेल की हॉलची साईज खूप मोठी आहे। 16x21चा हा तुमचा पूर्णपणे हॉल, आणि हे डायनिंग धरलं तर 16x21 अशा पद्धतीनं खरं बनवलेलं आहे। घरामध्ये प्रकाश चांगला आहे, प्रकाश चांगल्या पद्धतीनं तुम्हाला जाणवतोय। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला तुमचा हा हॉल आणि हा डायनिंग हा सगळा जर आपण कॅल्क्युलेट करून जर ह्या साईडला आलो तर तुम्हाला ह्या साईडला आला तर 10x3ची ही तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी आहे। ज्या स्टँडिंग बाल्कनीमधनं तुमच्या भविष्यात पळणारे मेट्रो दिसेल आणि मुंबई नाशिक रोड, जो मुंबईला इकडे जातो इकडे नाशिकला रोड जातो। आणि समोर जर बघितलं तर लिरड्या नावाचं हॉटेल आहे, जे ह्या पद्धतीनं तुम्हाला इथं मिळू शकतं। अशा पद्धतीचा खरं तर हा फ्लॅट आहे। ज्या लोकांना मला असं वाटते ह्या लोकेशनला घर हवे, जिथे वसंत विहार, माझेवाडा जंक्शन, त्या लोकांसाठी हे घर खूप चांगल्या पद्धतीनं असू शकतं। आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण ह्या साईडला येणार त्यावेळेला किचन तुम्हाला मिळतं। किचन जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला पण एक प्लॅटफॉर्म आहे, अधिक ह्या साईडला पण आहे। गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे। आणि परत ड्राय बाल्कनीचा मोठा स्पेस तुम्हाला ह्या साईडला पण मिळतो, अशा पद्धतीनं मिळतो। त्याच्यामुळे मला असं वाटतंय की हा जो किचनचा स्पेस आहे, बघा मॉड्युलर वगैरे त्यांनी प्रॉपरली बनवलेला आहे। आणि 7.5x10चं हे तुमचं किचन असणार आहे। किचनच्या जस्ट आपण अपोजिट साईडला परत जर आलो तर तुम्हाला इथे 4.5x8चं तुम्हाला बाथरूम मिळेल, जे बाथरूम पद्धतशीर चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे। आणि हे बाथरूमचा स्पेस आणि ह्या साईडला जर गेला तर इकडे सध्या हे वापरत नसल्या कारणानं तुम्हाला इथे ह्या ड्राय बाल्कनीचा स्टोअर टाईप तुम्ही इकडे वापरू शकता। ज्यावेळेला तुम्हाला पेंटिंगची आपल्याला या फ्लॅटमध्ये गरज नक्की असणार आहे, कारण पेंटिंग म्हणा, डेंटिंग म्हणा, किंवा मग तुम्हाला जर याच्यात फॉल सिलिंग करायचं ठरलं किंवा मग अजून किचन बनवायचं किंवा TV युनिट बनवायचं तर त्या सगळ्या खर्चांचा आपल्याला विचार नक्की करावा लागेल। नंतर हे बेडरूम आहे, ह्या बेडरूम पण बघितलं तुम्ही तर मोठा आणि चांगल्या पद्धतीचा बेडरूम आहे। आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कपाट बनवण्यासाठी सुखसुविधा आहे। हे कपाटाची जागा आपण मोजलेली नाही आहे, पण जर फ्लॅटची जागा जर तुम्हाला सांगायचं म्हटलं 9.5x11 हा फ्लॅट रूमची साईज आहे, बेडरूमची साईज। आणि परत इथे एक छोटीशी स्टँडिंग बाल्कनी पण उपलब्ध आहे। त्याच्यामुळे जर समजा ह्या सगळ्या बाल्कन्या बाहेरच्या हे सगळं जर दिलं तर जवळजवळ 836 कार्पेट होतील। पण आतला आत जर विचार केला तर रेरा कार्पेट 790 पर्यंत तुम्हाला मिळेल। त्याच्यानंतर आता हा आपला शेवटचा बेडरूम आहे, जे बेडरूम तुम्ही बघितलं तुम्हाला इथं वुडन फ्लोरिंगचं बेडरूम दिलेलं आहे। आणि इमिडिएटली तुम्हाला ह्या साईडला एक बाथरूम आहे, ज्या बाथरूम 4.5x8चं हे बाथरूम तुम्हाला इकडे परत मिळतंय ह्या अशा पद्धतीचं। आणि त्याच्यानंतर जर आपण ह्याच्यातनं बाहेर आलो की परत तुमचा हा बेडरूम तुम्हाला प्रशस्त आणि मोठा, ह्या साईडला कपाटासाठी ऑलरेडी जागा आहे। ही कपाटाची जागा सोडून
9.5 बाय 15 फुटाचं तुमचं हे बेडरूम असेल। याच्यात पूर्णपणे फ्लोरिंग केलेली आहे। 9.5 बाय 15 फूट तुमचं हे बेडरूम असेल आणि मग तुम्ही तुमचा बेड म्हणा, टीव्ही युनिट्स, टीव्ही वगैरे ह्या सगळ्या बेडरूममध्ये पद्धतशीर चांगल्या पद्धतीने सेट करता येईल। अधिक मग जर आपण परत ह्या बेडरूमच्या ह्या साईडला आलो तर तुम्हाला 2.5 बाय 8 फुटाची ही बाल्कनी, स्टँडिंग बाल्कनी असणार आहे, ती तुम्हाला इकडनं मिळू शकते अशा पद्धतीची। आणि इकडे तुम्हाला जागा एवढी मोठी चांगली मिळते। आणि जर इकडे आपण बघितलं तर हा मुंबईचा रस्ता तुम्हाला प्रॉपर ह्या घरामधनं दिसतो। अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। मला असं वाटते ज्या मंडळींना मुंबईला जाण्यासाठी जवळ पाहिजे, रोडला टच लागून घर असेल तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन असू शकतो। हे जे मालक आहेत हे मालकही महाराष्ट्रीयन मालक आहेत। इथं रेंटही चांगलं मिळतं आणि इन्व्हेस्टमेंट म्हणून म्हणा त्या सगळ्या गोष्टींचा जरी विचार केला तर त्या पद्धतीचंच घर आहे। आपण जे घरं दाखवतोय ते वेगवेगळ्या ठिकाणचे जे मालकांनी आपल्याला सांगितलेले घर आहेत तेच जास्त करून दाखवतोय आणि त्यांच्याशी आपण बरेचशा चर्चा करून नंतर आपण व्हिडिओ काढतोय। तर आता सध्या ह्या मालकांनी आपल्याला ज्या वेळेला हे घर त्यांनी विकायचं ठरवलं होतं त्यावेळेला त्यांनी किंमत थोडीशी जास्त सांगितली होती। आपल्या फ्लॅट्समध्ये खूप मार्जिन नसते, एक थोडाफार निगोशिएशनचा पार्ट नक्की आपण ठेवलेला असतो। तर ह्या मालकांनी कोट करताना 1,75,00,000 रुपये आपल्याला ह्या फ्लॅटची किंमत कोट केलेली आहे आणि त्याच्यात ते निगोशिएशन नक्की करतील। कोणत्याही बँकेकडनं लोन घ्यायला गेलं तर आपल्याला लोन मिळेल आणि इथे पाण्याची सुखसुविधा आहे, पॉवर बॅकअप आहे, पण फक्त लिफ्टला पॉवर बॅकअप आहे, घराला पॉवर बॅकअप नक्कीच मिळणार नाही आहे। बाकी जर तुम्ही विचार केला तर लोकेशनचे सध्या आता हे पश्य आहे आणि सेट बिल्डरचं पण काम चांगलं आहे। तर अशा पद्धतीनं हा फ्लॅट आहे। मला असं वाटते आमचे फ्लॅट आपल्याला कसे वाटतात। आता थोडंसं व्हिडिओ मोठे होतात कारण की सगळ्यात छोट्या गोष्टी कव्हर करायच्या म्हटल्यानंतर मला असं वाटतं त्यात थोडंसं मोठं होईल, तर त्याच्यासाठी मला क्षमा असावी कारण मला घाईमध्ये बोलता येणार नाही, कारण घाईत बोललो तर मलाच समजणार नाही मी काय करतोय ते। सो मला त्याबद्दल माफ करा आणि आमचे जास्तीत जास्त आपण घरं बघा, आम्हाला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा आणि जास्तीत जास्त लोक आमच्या सबस्क्रायबर्सचा आम्हाला जास्त गरज आहे मला असं वाटतं। तर ते केलं तर तुमची खूप कृपादृष्टी आमच्यावरती होईल। तुर्तास थांबतो मंडळी, रामकृष्ण हरी।